RT ॲडमिशन 2026-27 तर तुमच्या पाल्याची जन्मतारीख कोणती आहे की तुम्ही यामध्ये इलिजिबल असणार आहे। म्हणजे जन्मतारीख कोणती असेल तर प्रवेश मिळणार RTमध्ये। कारण की सर्वात जास्त ज्या कमेंट्स आलेल्या पालक वर्गांच्या त्या आलेल्या आहे की आमच्या पाल्याची जन्मतारीख XYZ आहे, आम्ही यामध्ये इलिजिबल आहे का। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। संपूर्ण अपडेट म्हणजे कोणत्या जन्मतारखेचा विद्यार्थी किंवा पाल्य हा RTमध्ये प्रवेश घेऊ शकतो हे आता आपण डायरेक्टली एका ज्या चार्ट आहे या चार्टवरून समजून घेणार। सर्वात मेन पॉईंट, जन्मतारीख कधीपर्यंत मोजल्या जाणार। 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुमची जन्मतारीख ही मोजली जाणार। म्हणजे जर तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचं असेल तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुमचा पाल्य किती वर्षाचा, किती महिन्याचा, किती दिवसाचा होतो हे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। बघा यामध्ये जी जन्मतारीख आहे ही कोणत्या वर्गासाठी कोणती जन्मतारीख लागणार आहे तुम्ही बघू शकता। पहिला वर्ग बघू शकता, 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या मधात तुमच्या पाल्याचा जन्म आहे का हे एकदा चेक करा। म्हणजे 2020 मध्ये ज्यांचाही जन्म असेल ते विद्यार्थी पहिल्या वर्गासाठी इलिजिबल आहे। कारण यामध्ये जुलै 1 तारीख दिलेली आहे, 1 जुलै 2019 नंतर। तर भरपूर असे पालक वर्ग आहे की ज्यांच्याही पाल्याचा जो जन्म आहे हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2019 मध्ये असेल तर ते इलिजिबल नाही। 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या मधात जर तुमचा जन्म असेल तरच तुम्ही यासाठी इलिजिबल आहे। कारण की जी वयोमर्यादा काय दिलेली आहे आपण दिलेली होती याबद्दलची माहिती, 6 वर्ष प्लस 7.5 म्हणजे 7.5 वर्षाचा, 6 वर्षाच्या वर आणि 7.5 वर्षाच्या आत जर तुमचा पाल्य असेल तर तो पहिल्या वर्गासाठी इलिजिबल आहे। त्यानंतर बघू शकता बाकीच्या ज्या जन्मतारीख आहे, कारण की सर्वात जास्त ज्या जागा भरल्या जाणार किंवा जागा असते ह्या पहिल्या वर्गासाठीच असतात। बाकी सिनियर KG, ज्युनियर KG, नर्सरी, प्ले ग्रुप यासाठी ज्या शाळा आहे या शाळेमध्ये हे जे एज्युकेशन आहे हे आता शाळेमध्ये ठेवलेलंच नाही आहे। संपूर्ण जे रजिस्ट्रेशन होत असते शाळेचं हे रजिस्ट्रेशन पहिल्या वर्गापासूनच करून राहिलेले आहे संपूर्ण शाळा। आणि हे जे एज्युकेशन आहे हे शाळा प्रोव्हाइड करत आहे, परंतु हे प्रायव्हेटमध्ये म्हणजे स्वतःच्या भरोशावर हे जे 3 क्लास आहे हे चालवतात। हे क्लास स्वतः प्रायव्हेट चालवतात, त्यामुळे RTमध्ये हे जे 3 क्लास आहे यांचे रजिस्ट्रेशन होत नाही किंवा शाळा रजिस्ट्रेशन करत नाही। कारण त्यांच्या जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे शाळा रजिस्ट्रेशन जे आहे ते पहिल्या वर्गापासून असते। त्यामुळे तरी ज्याही शाळा आहे, समजा तुमच्या एरियामध्ये जर 5 शाळा असेल तर 1 किंवा 2 शाळेमध्ये हे एज्युकेशन राहू शकते, तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। तर सिनियर KGसाठी जर तुम्ही वयोमर्यादा चेक केली तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 पाहिजे आहे। त्यानंतर ज्युनियर KGसाठी जर बघितलं तर 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2000। प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी जर बघितलं तर 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 यामध्ये तुमचा पाल्याचा जन्म पाहिजे। जर या मधात असेल म्हणजे हा जो क्रायटेरिया दिलेला आहे एवढा, याच्या मधात जर तुमच्या पाल्याचा जन्म झालेला असेल, समजा एखाद्या पाल्याचा जन्म जो असेल तो 1 ऑगस्ट 2019ला असेल तो इलिजिबल आहे। नंतर 31 डिसेंबर 2019 असेल तो सुद्धा इलिजिबल आहे। आणि 20 मध्ये तर जेवढे जन्मले असेल म्हणजे जेवढ्यांचा जन्म झालेला असेल 2020 मध्ये ते पहिलीसाठी इलिजिबल आहे या वर्षाला। अशाबद्दल हे एक चार्ट आहे, चार्ट बघा। कारण की भरपूर अशा कमेंट्स आहेत ज्या मला जन्मतारखेच्या दिसलेल्या आहे की आमची जन्मतारीख ही आहे म्हणजे आमच्या मुलाची जन्मतारीख ही आहे, आम्ही इलिजिबल आहे का। एवढ्या साऱ्या कमेंट्सवर उत्तर देऊ शकत नाही, त्यामुळे स्पेशली जो चार्ट होता हा तुम्हाला एका व्हिडिओमार्फत समजून सांगण्याचा प्रयत्न आहे। यामध्ये जर कोणाला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कारण या चार्टवरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असं मला वाटत आहे। तरीसुद्धा तुम्हाला जी वयोमर्यादा आहे ती 6+ पाहिजे आहे। कोणत्या वर्गाला? पहिल्या वर्गाला। ते आपण एका कॅल्क्युलेटरवरून समजून सांगितलेली होती, परंतु ती थोडक्यात आपण समजून सांगू। गुगलमध्ये जा, बघू शकता गुगलमध्ये आलो आहे। गुगलमध्ये काय टाईप केलेलं आहे? एज कॅल्क्युलेटर। बघा एज कॅल्क्युलेटर इथं टाईप केलेलं आहे, पहिलीच लिंक येऊन जाणार तुम्हाला एज कॅल्क्युलेटर म्हणून। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा अशा प्रकारे कॅल्क्युलेटर ओपन झालेलं आहे इथे। तर इथे तुम्हाला 2 डेट मागण्यात आलेले आहे। इथे तुमची डेट ऑफ बर्थ आणि एज ॲट द डेट ऑफ म्हणजे
इथे तुम्हाला कोणती डेट टाकायची आहे, 31 डिसेंबर 2026 इथे टाकायची आहे तुमच्या पाल्याची जन्मतारीख. तर मी एक जन्मतारीख तुम्हाला टाकून दाखवतो. तर अशा प्रकारे आपण एका पाल्याची जन्मतारीख घेतलेली आहे 11 जानेवारी 2020 आणि वय आपल्याला कधीपर्यंत मोजायचे आहे, 31 डिसेंबर 2026. तुम्हाला कोणत्याही मुलाचे वय मोजायचे असेल तर 31 डिसेंबर 2026 पर्यंतच मोजायचे आहे आपल्याला, की किती वर्षाचा होत आहे. आपल्याला 6+ पाहिजे आहे आणि 7.5 वर्षापर्यंत तो विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे. तर यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे जन्मतारीख टाका, इथे 31 डिसेंबर 2026 टाका आणि कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता 6 वर्ष 11 महिने 20 दिवस म्हणजे 6+ आहे, इलिजिबल आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चेक करू शकता. यामध्ये जन्मतारीख बघा आपण काय टाकलेली होती, 11 जानेवारी 2020 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण जे वय होते हे मोजलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे जे कॅल्क्युलेटर आहे एज कॅल्क्युलेटर यामध्ये टाकून सुद्धा चेक करू शकतो आपण, की आपल्या पाल्याचे वय 6+ व 7.5 वर्षापर्यंत येते का, यानुसार तुम्ही सुद्धा चेक करू शकता. किंवा आपण जे चार्ट दाखवलेला आहे त्या चार्टमध्ये जे जन्मतारीख सांगितलेली आहे त्याच्या मधात जर तुमच्या पाल्याची जन्मतारीख असेल तर तुम्ही इलिजिबल आहे. अशा प्रकारे RTE ॲडमिशन 2026-27 साठी तुमचे पाल्य इलिजिबल असणार आहे. म्हणजे तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. तर RTE ॲडमिशनचे जे फॉर्म आहे लवकरच सुरू होणार. सुरू झाल्यानंतर A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.